सो गाईज आता आपण यतीशच्या भाईकडे आलेलो आहे. तर आमचा बाप्पा बघा किती छान असा बाप्पा आहे. तर आपण आता यतीश भाईला भेटू. चला बघा गाईज यतीश भाई आलेला आहे. यतीश भाई कसं वाटतं तुला आम्ही आलो तर? पण एक जेवत नाही कधी बोललोय ना जेव्हा 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 येऊ नंतर येऊ नक्की नक्की या जेवायला तुम्ही पण या. चल तुला भेटतो नंतर. सो गाईज आता आपण निघालोय कोपरखेरण्याला दर्शनाला. तर ते सार्वजनिक मंडळ आहेत ते कोपरखेरण्याचे ते सर्व करू. आपल्या पाठी आहे दर्पणबाई आणि आम्ही चाललो आहे आपल्या गाडीवरती आणि बाकीचे लोक आहेत ते आपल्या आपल्या गाडीवरती आहेत. म्हणजे आपल्यासोबत जतीन भाईसुद्धा आहे. ते जतीन भाईला सुद्धा दाखवतो. कोपरखेरण्याला येतं ना. आपण आलेलो आहे पहिला गणपती करायला. कोपरखेरणे गावाचा राजा. तर आहेत आपल्यासोबत दर्पणबाई आहे, प्राची दिदी आहे आणि आहे आपला जतीन भाई आहे. तर खूप छान अशी मूर्ती आहे. तुम्ही बघितलाच पाचच्या भागामध्ये, हा ब्लॉगमध्ये पण बघितला. चला आता पुढे बघूया. सो आपण दुसऱ्या मंडपात आलो आहे. आता उद्गंत गणेश मित्र मंडळ हा मंडपात आलेलो आहे. गणपती बाप्पा किती सुंदर असे गणपती बाप्पा आहे. चला बघा पुढे तुला दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण जाऊया पुढच्या गणपतीला. चला तिथं बघू. आता आपण आलेलो आहे तिसऱ्या मंडपात म्हणजेच विघ्नहर्ता मित्रमंडळ कोपरखेरणे ह्या मंडपात आलेलो आहे. त्यांचा बाप्पा बघूया. चला पुढे बाप्पा बघा गाईस किती छान असा बाप्पा आहे. आलेलो आपण चौथ्या गणपती बाप्पाकडे. तर हा मंडळ खूप छान मंडळ आहे. तर बघा तुम्ही यांचा बाप्पा पण बघा पुढे. खूप छान असे बाप्पा आहेत आणि डेकोरेशन तर तुम्ही बघू शकता. ऑपरेशन सिंदूर खूप छान असं डेकोरेशन आहे. आलेलो आहे पाचवा गणपती करायला. कोपरखेरण्याचा इच्छामूर्ती म्हणजेच बाप्पा फुलांचा तो करायला आलो आहे आपण पाचवा गणपती. तर बघ बाप्पा बघा गाईस, नक्की विजिट करा तुम्ही पण. डेकोरेशन बघा खूप छान असं डेकोरेशन आहे. सो गाईस आता आपण आलेलो आहे कोपरखेरण्याचा गजरू म्हणजे कोपरखेरण्याचा अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव. तर तुम्ही बघा पुढे आता डेकोरेशन बघा गाईस. डेकोरेशन डिटेलिंग फुल डिटेलिंग आहे. फुल डिटेल टू डिटेल केलं आहे डेकोरेशन. असं नको करू मित्रा, तू करशील आमचा. अरे बाबा बाबा डेकोरेशन खूप छान असं डेकोरेशन आहे. अरे सॉरी मित्रा सॉरी. एसी चालू करा नाही चालू एसी पण ठेवलंय. ए वैष्णवी देवी माता हाय हे काय माझं 5व्यांदा दर्शन होईल माझं सगळं. चलो गणपती बाप्पाचं दर्शन येईलच थोड्या वेळात. गणपती बाप्पाचं दर्शन झाला. बघा जागेवरती मूर्ती बनलेली आहे आणि यांचं 25वं वर्ष आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. हाईट बघा ना 25 फुटाची मूर्ती आहे. त्याला आता दर्शन घेऊया बाप्पाचा. खूप छान अशी मूर्ती आहे. खूप छान बघण्यासारखी मूर्ती आहे. तुम्ही पण या बघायला कोपरखेरण्यामध्ये. बघा गाईस महाराज डिटेलिंग बघा महाराजांची. आता आपण आलेलो आहे आपल्या 7व्या गणपतीकडे म्हणजेच आपल्या श्री आर्यनचा राजा. तर बघा तुम्ही बाप्पा इथे दिसलेले थोडे बघा. खूप छान असे बाप्पा आहेत. बघा तुम्ही पुढे. चला हे बघा बाप्पा बघा किती छान अशी मूर्ती आहे बाप्पांची. खूप छान. आता आपण आलेलो आहे 8व्या गणपती म्हणजेच कोपरखेरण्याचा एक दंत. बघा गणपती बाप्पाची मूर्ती किती छान अशी मूर्ती आहे. चला दर्शन करतो आणि तुम्हाला भेटतो. 9वा गणपती कोपरखेरण्याचा दगडूशेठ बाबा. किती मोठा कोपरखेरण्याचा दगडूशेठ किती मोठा गणपती बाप्पा आहे. खूप छान गणपती 10वा आपला. तर ही मूर्ती आहे बघा तुम्ही. श्री रॉय बॉईज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोपरखेरणे. तर आता आपण जाऊया तिथे आतमध्ये. बघा तुम्ही आपण दर्शनसुद्धा घेऊया बाप्पाचं. खूप छान अशी मूर्ती आहे बघा तुम्ही पुढे. जय जगन्नाथ. डोळ्यात पाणी अंगावर काटा. तुम्ही या दर्शन घ्या. सो गाईस गणपती 11वा आपला. खूप छान अशी मूर्ती आहे. डेकोरेशन पण खूप छान आहे.
जसं की तुम्ही बघतोयच बघा, कोपर घेण्याचा महाराजा. खूप छान अशी मूर्ती, खूप छान असा डेकोरेशन. 12वा गणपती, कोपर खेरण्याचा महागणपती, 12वा गणपती. तर ह्यांची मूर्ती सुद्धा खूप छान अशी मूर्ती आहे बालूमामाची. जसे की तुम्ही स्टोरीला बघितलंच असेल, त्यांचं आगमन झाल्याच्या पहिला मिनी स्टोरी टाकलेली, म्हणजे आगमन झाल्या त्यांची स्टोरी टाकलेली. बघा तुम्ही बाप्पा बघा कसं खूप छान असं बाप्पा आहे. बालूमामाचा अवतार आहे, खूप छान आहे बाप्पा. सो दादा बघा आपले लाईव्ह पेंटिंग करत आहेत. थोडाफार झालेलं आहे, थोडा बाकी आहे. दादा कसं वाटतं तुम्हाला? खूप भारी वाटतं आहे. मी फर्स्ट टाईम लाईव्ह पेंटिंग करतो आहे आणि नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा असेल मला वाटतं, मी फर्स्ट टाईम करत असेल. सो माय एक्सपिरियन्स इज बेस्ट. ठीक आहे, थँक्यू. बघा हे क्लेवरनं बनवलेले बाप्पा, खूप छान असे बाप्पा आहेत. सेम टू सेम काढलेले आहेत बघा तुम्ही. आणि स्केचसुद्धा काढलेलं आहे बाजूला. आणि ते दादासुद्धा स्केच काढतायत, लाईव्ह स्केच करतायत ते लोक दादा. खूप छान असं आहे, बालूमामाचा अवतार आहे. या तुम्ही नक्कीच या, भेट द्या. तो गाईज गणपती 12वा ओमकारचा मित्रमंडळ म्हणजेच मूर्ती बघा गाईज, मूर्ती खूप छान अशी मूर्ती आहे. तो गाईज आता जस्ट आमचं झालेलं आहे गणपती वगैरे फिरून. आम्ही टोटल 12 गणपती केले ना, 12 गणपती केले टोटल आम्ही. सो आता आपण चाललो आहे घनसोलीला, म्हणजे आपल्या इथे. तर तुम्ही बघा हा 4था दिवसाचा व्लॉग आहे. तर 2 आणि 3 दिवसाचा व्लॉग मी काढू नाही शकलो, म्हणजे थोडं काहीच कारणास्तव काढू नाही शकलो. सो आजचा 4था दिवसाचा व्लॉग काढतो आहे. जस्ट थांबलो सूप प्यायला. या सूप प्यायला तुम्ही पण, खूप छान लागतो सूप. या तुम्ही पण. आपण कधीच आलेलो आणि निवांत बसलो जरासा, जेवण वगैरे बसलं निवांत, तुम्हाला दाखवलं नाही, सॉरी. सो आता थोडंच वेळात काही मजा झाली ते दाखवतो तुम्हाला पुढे. तुम्ही बघा, जेवढा पण ब्लॉग बघितला कोपर करण्याचा आम्ही गेलतो, तर त्याच्यामुळे काहीसुद्धा आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या आगरीपोरा चॅनलला. चला भेटूया पुढे. काहीच बघा आता अक्षय दादा कटलेट चालतंय का, मस्त कटलेट आहे, या नाश्ता करायला. खूप बघा हे आहे अजून हॅपनिंग. सो आता इथे चोलतायत वाल, म्हणजेच जाऊ दे आता बोलत होतो, म्हणजेच तिचा गाव. हां थँक्यू तुम्ही बोलल्याबद्दल. आणि वाटलं म्हणजे काय बोलतं काही राऊंड 2 चालू झालेला आहे. एक राऊंड झालेला आहे, राऊंड 2 फक्त बसलं तिथे सांगायला. डायरेक्शन देते का गुगल मॅप्स. सो गाईज तिथे आरती चालू आहे आणि इथं आपला कटलेट करायची प्रोसेसिंग चालू आहे. आणि तिथं वाल सोडतात, वहिनीचं आपल्या वाल सोडतात. खूप छान, खूप छान. दर्शनेला माता कैवळ्या मुठी, केसवासी नामदेव भागवासी नामदेव. जय देव जय देव जय पांडुरंगा, सकाळी वल्लभ योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंतानंता, रघुनायका माह गणेश याका. जय जय रघुवीर समर्थ, वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. गणपती बाप्पा मोरया मोरया.